ते बघायला आले. ये मग व्हिडिओ बनव. केसा दिसतं पण मी केस फिरवले असते. मळ्याचे मासे विकायला आलेत बघा, किती मोठे मोठे मासे आहेत मस्तपैकी. आणि हे वाले कसले? एक खवल्याचा प्रकार आहे. हे खवळ्याचे मासे. छोट्या माशाला कडवाळे. हे कडवाळे. कडवाळी आणि मळ्याचे मासे. मासेवाला आलाय. आणि किती गर्दी झाली आहे मासे मासे बघायला सगळ्यांची. फिश. आमची पोरा सगळी संस्कार लागतं पण पोट संस्कार लागते काटत. आर्या माशेवाली आर्या हसते बघ कशी. भाजी करते ना. हे पण म्हणतात चांगले मोठे मोठे मासे आहेत. मळ्याचे मासे आणि खवल्याचे मासे होते. त्यांनी सगळे मळ्याचे मासे घेतले. मळ्याचे मासे जास्त मिळत नाहीत ना त्याच्यामुळे. आणि मला मळ्याचेच मासे आवडतात त्याच्यामुळे मासे काय घेतले नाही. पण भरपूर जण होते. आता आम्ही चाललोय कुड्याची फुलं घ्यायला. कुड्याची फुलांना आता शेंगा आल्यात, तरी बघू भेटले तर थोडंफार. मी, मम्मी आणि आर्या. कुठे गेला होता? आला. येतो इकडून. मारतो. आला 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 पळत पळत. पकडला गेला 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 आतमध्ये. बांधलेले गल्यात. खराब झाले असतील ना आळू. ही शुभ्राला आळू बघायचे, तिला आळू दाखवू दे. आळू हे बघ, असलं फळ असतं तुझ्यासाठी. आणि हे आळूचं झाड. सगळा सडा पडला इकडे आळूचा. आम्ही दिसले तर खायला. आम्ही काही शाळेत जातो का? काड सिद्धेश्वर हायस्कूल. तिकडं आणि इथं आहे. कॅमेरा पाहिजे शाळेत सेफ्टीसाठी. माणसं काय आता इथनं जाणार ना. आम्ही बैला कळायला जातो तिकडं. आणि कॅमेरा पाहिजे तिथं. आता एवढं साईडला आहे शाळा तर. फुला काढायची ना भाजी. किती छान लागते. मग माझ्यासाठी हायस्कूल. फुलं नाही शेंगा असतील आता. काय माहिती. फुलं संपली, शेंगा लागल्या. मग शेंगाची काढूया काय? शेंगाची नाही खाल्लेली मी कधी. उकडवायची ना करायची. तिकडे रत्नागिरीला तर किती रस्त्याने आहेत. मग आपल्या इकडचे कसे काय संपले? इकडे लवकर लागले. ह्या शेंगा ह्या काय कुठे आहेत? ह्या कुठे त्याच्यात कुठेला शेंगा. मच्छर बघ. अशा शेंगा असतात ह्याच्या. याची भाजी करतात. कडू नाही लागणार? कडूच लागते पण उकडवून पिळून टाकायची. मग नाही कडू लागत. घ्या मग जराशा. जाऊ दे, टेस्ट तर करू कसं लागतंय. फुलं नाही इकडं. फुलं संपली जल्दी. येतो थांब. फुलं तिकडं रस्त्याला होते नाही. ते उशिरा लागतात ना फुलतात. तिकडे हे लवकर फुलले. तिकडे फुलंच नाही. शेंगा तेवढ्या कुठे कुठं म्हणाले. इकडच्या न्याला नाही वाटतं. या आपण इकडच्या न्याला नाही काढून.
जाऊ दे, एक कांदा टाकून जरासं झाल्या तरी बास. एक कांदा टाकून भरपूर शेंगांची भाजी. कुड्याची फुलं संपली, शेंगा राहिल्यात कुड्याच्या. चवळीसारख्याच दिसतात नाही. अजून थोड्याशा भेटल्या की उकडून परत थोड्याशाच होतील ना. चिक आहे त्याला ना, बास होतील शेंगा पण की नाही. मोगऱ्यासारखेच दिसतात. सुकलेला असला तरी पण घे. सुकलेला सुकवतात. बघायचं का रतन दिवस तुमची अजून वरती हिरवत आहेत. बघ किती लावायचं यंदा. भरपूर लागले पाहिजे कचरा. छोटे 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 ती घरचं पण आहे. मी आणून ठेवलेली. पण पिकतील का नाही पिकणार हे आता. हे काढून न्यायला पाहिजे तर मग पिकलं असते. रातांबे, कोकम काय ते सगळी पडायला लागली खाली पिकलेली, पण सगळे अजून हिरवेच आहेत. यंदा लय लागली. पान कमी आणि हेच जास्त दिसतंय सगळं. बिया खाते दूध ती, जरा पित्त नाही व्हायचं. पित्त नाही होत नाही नी. अजून काय कच्चाच आहे जरासा, अजून केशरी केशरी बन दिसला तर पाडा. सगळे सारखेच दिसतात. खा खा खा. आता का तुम्ही चांगलं करती. आंबट लागते आंबट. कधी पिकायची कधी कोकमा व्हायची. मच्छर चावतात. ते मच्छर जाते त्याला अडकलं कुठे किती घरचं लावून ठेवतो बाई मग घरचं. गिळतात ना ह्याच्या बिया डायरेक्ट. हां माझ्या घशातच जात नाही गिळायला. माझ्या पण खावा तुम्ही पण. नको बाई मला नाही खायचं. घसा बसेल. मला लय असं काय एकदा खाऊन लगेच नाही घसा बस. मला नाहीच नाही बघ पडतील पडतील. आणि मच्छर पण पहिला. केवढे मच्छर, लय मच्छर आहेत. हा वाजवली सुरू झाली. भाजावळी सुरू झाली होय काय पण. यंदा पाऊस असता तर वनाला किती पाणी असतं. पाऊस नाही तर सगळं कोरडं पडलंय. गेलो होतो कुड्याची फुलं मिळतील म्हणून, पण काय सापडली नाही. शेंगा झाल्यात तयार. तर आता शेंगाचीच भाजी खाऊ. मी शेंगाची भाजी कधी खाल्लेली नाही, फर्स्ट टाईम. शेंगांची भाजी. हे शिंपून एवढूसं आलंय. शिंपणार तरी किती. जरा तरी पाऊस पडायलाच पाहिजे, नाही तर सगळं तसंच दिसतंय. उद्याला पण झाला ना. आता संध्याकाळला काय करायचं. आताला काय कोली म्हणतेस ना.
मस्तपैकी एवढ्या कुड्याच्या शेंगा मिळाल्या आणि फुलं थोडीशीच मिळाली. आणि ही रातांबे शेंगाची भाजी आता मी पहिल्यांदाच करणार आहे. कुड्यांच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.